सोयाबीन चिली बनवण्यासाठी गरम पाण्यामध्ये सोयाबीन सर्वात अगोदर 2 ते 3 मिनिट भिजत घालायचं. पूर्ण सोयाबीन मऊ झालं की ते चाळणीमध्ये काढून घ्यायचं आणि यामधलं पाणीसुद्धा पूर्ण हाताने दाबून काढायचं. फोडणीसाठी लसूण, कांदा, कोथिंबीर आणि शिमला मिरची बारीक अशी कट करून घ्यायची. आता कोरड्या सोयाबीनमध्ये थोडंसं लाल तिखट, मीठ, मैदा, थोडंसं कॉर्नफ्लोअर टाकून कोरडे होईपर्यंत सोयाबीन मिक्स करून घ्यायचं. कॉर्नफ्लोअर 1 चमच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याची पातळ स्लरी बनवायची आणि सोयाबीन जे कोरडे आहेत ते तेलामध्ये कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे. फोडणीमध्ये तेलामध्ये लसूण, कांदा, शिमला मिरची टाकून परतवून घ्यायची. यामध्ये रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस, डार्क सॉस, टोमॅटो केचप टाकून परतवून घ्यायचं. लगेचच यामध्ये कोथिंबीर आणि सोयाबीन टाकून ते सुद्धा परतवून घ्यायचं. वरतून जी आपण पातळ पेस्ट बनवली होती ती टाकायची. 5 मिनिट परतवून घ्यायचं. तयार आहे आपली सोयाबीन चिली.